नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपल्याशी थोडीशी या वर्षीच्या पेरणीविषयी हवामानाविषयी चर्चा करणार आहे. बंधूंनो, यावर्षी आता मीडियामध्ये आणि वृत्तपत्रामध्ये ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत त्या बातम्याच्या अनुषंगानं असं लक्षात येते की या वर्षी पावसाचा अंदाज थोडासा कमी आहे. म्हणजे सरासरीपेक्षा थोडासा पाऊस कमी राहील. तर त्या अनुषंगानं जर असं झालं तर त्या अनुषंगानं आपलं नुकसान होऊ नये म्हणून आपल्याला वाणाची निवड करावी लागेल. आता नक्की किती पाऊस कमी राहणार, कोण्या भागात राहणार हे जरी सांगता येत नाही तरी आपली तयारी असावी. जर पावसाळा कमी असेल, पावसाचा अंदाज कमीकडे जर असेल तर आपल्याला वाण निवडायचे ते दीर्घ मुदतीचे जर वाण असतील, उदाहरणार्थ सोयाबीन उशिरा येणारं केडीएस सारखं, किंवा कापसाचे जे वाण आहेत ते 150 दिवसाच्या वर जाणारे, किंवा तुरीचे वाण जे आहेत ते 180-85 दिवसाच्या वर जाणारे किंवा तेवढ्या दिवसात येणारे, असे जर वाण असले तर आपल्याला संरक्षित ओलिताची सोय आपल्याकडे आहे की नाही ते बघायला पाहिजे. आणि संरक्षित ओलिताची सोय असेल तर त्याची साधनं आधीपासून आपण मेंटेन करून ठेवली पाहिजेत. म्हणजे जर पुढे पाणी कमी पडलं तर चटकन आपल्याला देता येते. त्याचप्रमाणे आपण वाणाची निवड करताना जर आपण लवकर येणारे किंवा मध्यम मुदतीत येणारे वाण जर निवडले तर आपलं कमी पावसाळ्यामध्ये होणारं नुकसान जे आहे ते अशा वाणाची निवड जर केली आपण तर ते नुकसान कमी होते. जसं आता तुरीमध्ये जर बोलायचं झालं तर तुरीमध्ये 125-130 दिवसात येणाऱ्या वाणापासून, जसं आमच्याजवळ आम्ही जी ऑल सीझन व्हेरायटीची जी तूर ट्रायल मध्ये आहे आमच्या, हा वाण 125-130 दिवसात येतो. म्हणजे हा शॉर्ट ड्युरेशनचा वाण आहे. नंतर आमच्याजवळ जो दुसरा वाण आम्ही जो ट्राय केला गिरिजा नावाचा, तो 160-165 दिवसाचा वाण आहे. म्हणजे तो मध्यम मुदतीचा वाण आहे. आपण सुद्धा आपल्या भागामध्ये जे अशा प्रकारचे लवकर येणारे मध्यम मुदतीत येणारे वाण आहेत त्याची माहिती आपल्याला असू द्या. आपल्या दुकानदाराजवळ त्याप्रमाणे त्या वाणाची तुम्ही मागणी करा. कारण पावसाळा जर कमी असेल तर शॉर्ट ड्युरेशन किंवा मध्यम मुदतीत येणारे वाण आम्ही रिकमेंड करत असतो. उद्देश हा की आपलं कमी नुकसान व्हावं. त्याचप्रमाणे जर पावसाळा कमी असेल तर अशा वेळी मल्चिंगनं फायदा होतो. बंधूंनो, मी माझ्या मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आवाहन केलं होतं की काडी कचरा तुम्ही जळू नका. त्याचं तुम्हाला एकतर कंपोस्ट करता येते, किंवा तो काडी कचरा तुम्ही जर साठवून ठेवला तर पिकं बाहेर आल्यानंतर तुम्हाला त्या काडी कचऱ्याचं पिकामध्ये मल्चिंग करता येते. म्हणजे आलेला पाऊस त्या काडी कचऱ्यामुळे त्या पावसाचा ओलावा उशिरापर्यंत टिकून राहील. मल्चिंगनं नेहमीच फायदा होतो. जर आपण टरबूज घेतलं असेल तर टरबुजाचे आपल्याकडे बेड आहेत. त्या बेडवर तुम्हाला तशीच कापसाची किंवा तुरीची लागवण करता येते आणि त्या टरबुजाचं जे मल्चिंग आहे त्याचा तुम्हाला फायदा घेता येतो. तर ज्याप्रमाणे परिस्थिती बदलते, हवामान बदलते, त्याप्रमाणे ऍडजस्ट होऊन जर आपण शेती केली, आपण त्याप्रमाणे निर्णय घेऊन जर शेती केली तर आपलं नुकसान कमी होते. बंधूंनो, मी आपल्याला आवाहन करतो की आपण जी शेती करता ती डोळसपणे करा. थोडासा वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून करा. म्हणजे आपलं नुकसान होणार नाही. धन्यवाद.